नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसापासून ऊसाच्या थकीत बिलाची चर्चा राज्यातील शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। अशातच राज्यातील 17 साखर कारखान्याचे मालक म्हणजेच बोत्रे पाटील यांच्यावरही 2000 कोटीची थकबाकी थकवल्याचा आरोप केला जात होता आणि ऊस बिल थकबाकीबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा दरम्यान ओंकार समूहाने म्हणजेच बोत्रे पाटलांच्या समूहाने आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे। शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांना वेळेत देयके दिल्याचा दावा करत या समूहाने अफवा पसरवण्याविरोधात कारवाईचा इशाराही दिला आहे। समूहाच्या माहितीनुसार राज्यात 17 साखर कारखाने कार्यरत असून लाखो शेतकरी आणि हजारो कामगार या उद्योगाशी जोडलेले आहेत। चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप झाले असून शेतकऱ्यांना आणि वाहतूकदारांना कोट्यवधी रुपयाची देयके अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले। केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणातील बदलामुळे काही देयकांना विलंब झाल्याचे मान्य करण्यात आले आहे। मात्र पुढील आठवड्यात सर्व थकीत रक्कम अदा करण्यात येईल असाही विश्वास या उद्योग समूहाने व्यक्त केला आहे। सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून उद्योग समूहाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे। या आरोप करण्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। ओंकार समूह शेतकरी, कामगार व वाहतूकदारांना वेळेत देयके दिल्याचा दावा या उद्योग समूहाकडून करण्यात आलेला आहे आणि उर्वरित बिलेही 8 दिवसाच्या आत ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिलेले आहे। राज्यातील बरेच कारखाने हे ऊसाचे FRP थकवणाऱ्या यादीमध्ये अग्रस्थानी येतात। अशातच काही कारखान्यात तर अर्धवट FRPचे पैसे हे शेतकऱ्याचे खात्यावर टाकून साखर आयुक्तालयाकडे मात्र पूर्ण FRPचे पैसे दिल्याची कागदपत्रे हे दिलेले निदर्शनास येतात। म्हणजे आमच्या कारखान्याने सर्व FRPचे पैसे हे दिले आहेत असे साखर आयुक्ताला कळवण्यात आले असून स्थानिक पातळीवर मात्र वेगळीच परिस्थिती आहे आणि शेतकरी या सर्व प्रकारावर एकजूट होत नसल्या कारणाने या सर्व संधीचा गैरफायदा हे साखर कारखानदार घेत आहेत। धन्यवाद।